नाही खरंच त्याचा आवाज इतका पीसफुल, छान रोमॅन्टिक, करेक्ट शब्द आहे पवित्र. म्हणजे एकदम मंगलाष्टकाचे सूर कानात घुमायला लागले माहितीये. नवरी सजायला सुरुवात झाल्यासारखी वाटते आता. म्हणजे बघ ना, हे सगळं एकदा झालंय आपल्या आयुष्यात, हे सगळं एकदा केलंय आपण, तरी सगळं नवीन वाटतंय ना. तुला वाटतंय असं सगळं नवं नवं, नव्या नवलाईचं? कसं सांगू आणि कधी सांगू श्रेयस. तारासाठी हे सगळं पहिलं वहिलंच आहे. म्हणजे गुरुजी आणि आत्याने सांगितलं पुन्हा लग्न करा, हाच उपाय आहे. तर तेव्हा मी आपल्याला एक होता येईल या एक्साइटमेंट मध्ये तयार झालो की मजा येईल, काहीतरी एक्साइटिंग, पुन्हा लग्न करायचं. पण ज्या क्षणी मी हा हिरवा चुडा पाहिला आणि तो किणकिणला, त्या क्षणी सगळंच बदलून गेलं. काहीतरी जादू झाली वेगळीच. म्हणजे बघ ना, तूही तेच आहेस, मीही तोच आहे. तरी असं पोएटिकली म्हणायला गेलं तर नवा चंद्र आहे, नवी रात्र आहे आणि आता काहीच दिवसांचा प्रश्न आहे. खरं सांगतो मी, माझ्या डोक्यात एवढंच होतं की आता लग्न होईल आणि आपण पुन्हा नवरा बायको सारखे नव्याने एकत्र येऊ, एकरूप होऊ. पण आता मला असं वाटतंय की आत्तापासून आपलं लग्न होईपर्यंतचा ही प्रत्येक क्षण मला एन्जॉय करायचा आहे. या लग्नातली प्रत्येक मोमेंट मला तुझ्याबरोबर जगायची आहे, एन्जॉय करायची आहे. आय लव्ह यू सो मच आराध्या. हे सगळं इतकं रोमॅन्टिक आहे की तू माझीच होतीस, तरी पुन्हा नव्याने माझीच होणार आहेस. आय लव्ह यू. काय चाललंय? कोण आहेस तू आणि काय शोधतोयस तू आमच्या घरात? दिसत नाही का? अहो डेकोरेशन करायला आलोय. हो का? मग चोरासारख्या नजरेने इकडे तिकडे काय बघतोयस आणि काय शोधतोयस सांग? मॅडम, काय चोर चोर नाही आपण. श्रावणी, काय चाललंय आणि कोण आहे? अक्षय, हा माणूस आहे ना, आपल्या घरात लपून छपून काहीतरी बघतोय आणि शोधतोय. मला ह्याच्यावर संशय. काय? ए चल, निघ बाहेर. बाहेर हो, चल. ए अब चल बाहेर. मी बाहेर. ए मी श्रावणी, काय चाललंय सगळं? आत्या, अक्षय, तू त्याला बाहेर का काढतोयस? आत्या, कोण कुठून आलाय काय माहिती. याच्या हालचाली मला संशयास्पद वाटताय. ठीक आहे, मी बघते काय करायचंय ते. तुम्हाला इथे थांबायची गरज नाहीये, तुम्ही निघा. आत्या, पण त्याला काय शिक्षा करायची ते मी बघते. तुम्ही जा तुमच्या कामाला. हो. अक्षय थांब. आता आम्हाला बघायचं तुम्ही काय शिक्षा देता याला. नाही म्हणजे घरातल्या माणसांना शिक्षा देताना तुम्हाला फार आनंद होतो ना.
मग हा तर बाहेरचा आहे, मग याला तर तुम्ही जबरदस्त शिक्षा द्याल ना? अरे पण कसली शिक्षा? काय गुन्हा काय माझा? काय चोर वाटलो काय? वा रे वा, जबरदस्ती. गप्पा बस, तुझ्याकडे मी नंतर बघते. तुम्हाला जायला सांगितलं ना मी. आत्या पण का जाऊ आम्ही? एक्झॅक्टली, आम्हाला बघायचा तुमचा न्याय. हो हो आत्या, दाखवा ना न्याय, द्या त्याला शिक्षा. द्या शिक्षा तुम्ही. गप्पा बसा. तो चोर नाहीये, मी ओळखते त्याला. तो डेकोरेटर आहे. आपण लग्नाच्या डेकोरेशनचं पूर्ण काम ह्यांच्या कंपनीकडेच दिलेलं आहे. कळलं? आत्या पण कळलं का? डेकोरेशन वाला आहे मी, चोर बिल काय नाही. आता तुम्ही दोघं जण जाऊ शकता. त्या पण निघा. काय ग, काय झालं? रडतेस का? सांग ना काय झालं? काय झालं? आराध्या, अगं काय झालं बाबा असं रडायला? आपण इतकं छान बोलत होतो दोघं, तू अचानक धावत बाहेर निघालीस म्हणून मी मागे आलो तुझ्या. काय झालं? मी तुझ्या मनाला लागेल असं काही बोललो का? पण नाही, म्हणजे मी, अगं आजी खरंच तिला रडू येईल असं मी काहीच बोललो नाही. आराध्या, घरात इतकं छान वातावरण आहे, लग्न घर आहे, घरात सजावट सुरू आहे, सगळे आनंदात आहेत. मग तुला काय झालंय आराध्या? काही झालं तरी मी तुझ्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही. प्लीज मला सांग काय झालंय. आजी तुला तरी सांगितलं काही नाही काय झालंय ते? तिने सांगितलंय मला काय झालं ते. हा, अरे श्रेयस, लग्न म्हणजे आई वडिलांची ताटातूट होणं हा मुलीच्या आयुष्यातला मोठा क्षण असतो आणि साहजिक आहे तिला आई वडिलांची आठवण येणारच. म्हणजे जरी हे सगळं आधी होऊन गेलं असलं ना तरी साहजिक आहे ह्या गोष्टी होणं. आय एम सो सॉरी, माझं लक्षातच आलं नाहीये. पण आराध्या, तुला माहेर सोडून सासरी जायचं नाहीये. हेच सासर सोडून ह्याच सासरी परत यायचंय. नाही, जोक सपाट, पण आई बाबांची आठवण येते म्हणून रडायला कशाला हवंय? अगं उलट त्यांना फोन लाव. हे फोन कर त्यांना लग्नात बोलवून घे. तसंही लग्नात हवेच आहेत ना ते आपल्याला. हे घे, लाव फोन, बोलू आपण. घे, लाव. अरे त्यांना येता येणार नाहीये म्हणून तर रडू येते तिला. येता येणार नाहीये म्हणजे? अरे माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, ते यात्रेला गेले. ओ, आणि आता आयत्या वेळेस त्यांना रेल्वेची फ्लाईटची तिकीट कशी मिळतील बरं? म्हणून ते लग्नाला येऊ शकणार नाहीयेत. नाही पण त्यांनी सांगितलंय ते लवकरात लवकर येऊन तुम्हाला भेटणार आहेत. असं झालंय का? आराध्या, अजिबात रडू नको. ते यात्रेहून परत आले ना की आपण त्यांना बोलवून घेऊ इकडे. आणि मी आहे ना, मी तुझ्यावर एवढं प्रेम करीन, तुझी एवढी काळजी घेईन की तुला त्यांची आठवण थोडी कमी येईल. काय रे, इथं कशाला आलायस तोंड घेऊन? हा, ताराने तुला पाहिलं असतं ना तर सगळे रस्ते बंद झाले असते. एवढी अक्कल नाही? हा, आणि परस्पर बिनबोफाट काम करायचं सोडून इकडे कशाला तडमडलास? काय बाई साहेब, तुम्हीच तर कामासाठी बोलवलं होतं आणि आता तुम्हीच विचारताय का आलास म्हणून? बोलावलं होतं, पण तारासमोर कशासाठी यायचं होतं तुला? हा, आणि घरात का आलास? गेटवरनं फोन केला असतास तरी चाललं असतं. ताराने तुला बघितलं असतं तर? बघितलं असतं ना
तर बरं झालं असतं. कमीत कमी तिच्याकडनं पैसे तरी उकळता आले असते. आपल्याला फक्त पैशाची मतलब आहे. तुम्ही काय, तारा काय ना कोणी काय, जो आपल्याला पैसे देईल त्याचा हात मी धरणार. तुम्हाला तर माहितीच आहे. जरा थोडी तरी लाज बाळग रे. हे अंगावरचे कपडे घातलेस ना ते मी दिलेल्या पैशातूनच आलेत. नाहीतर काय अवस्था होती तुझी? एक वेळ खायला मिळत होतं तर एक वेळेला खायला मिळत नव्हतं अशी गत होती तुझी. सगळे दिवस सारखे नसतात बाईसाहेब. आणि तुम्ही जे म्हणताय तो भूतकाळ होता. आणि तुम्ही माझी गरज भागवली कारण तुम्हाला माझी गरज होती. उपकार नाही केले तुम्ही. असो, आता मी घरात आलेलो आहे. आता तरी तुमची खात्री पटली असेल ना माझ्या हिंमतीबद्दल. डेकोरेटरच्या माणसाला पटवून हेल्पर म्हणून घरात घुसलो होतो. पण तुम्ही लय भारी, थेट मालकच केला मला. एकदम बेस्ट. पण आता मालक नाही, मालामाल करून टाका बस. जरा जिभेला आवर घाल बरं का. वेळेवरून धडकले म्हणून वाचलास, नाहीतर काय खरं नव्हतं. फासे माझ्या बाजूने पडतायत हे नशीबच म्हणायचं माझं. फासे तुमच्या बाजूने पडत नसले तर या रग्या तुमच्या बाजूने उभा राहिला ना तर फासे तुमच्या बाजूने फिरवून घेईल. मोठा आला फासे फिरवणारा. दिलेलं काम जरी केलंस ना तरी पुष्कळ झालं. अहो तुम्ही काम तर सांगा. रग्या म्हणतात मला रग्या. तोंडाने काम सांगायचं आणि हाताने पैसे मोजायचे. आधी फुशारका मारणं बंद कर. कोणतीही गल्लत किंवा सबब चालणार नाही तरच पैसे मिळतील. हवे तेवढे मिळतील पण स्वतःचं डोकं नाही चालवायचं. सांगितलं तेवढंच काम करायचं, कळलं? ठेवलं डोकं काढून बाजूला. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? सांगते, नीट ऐक. हत्तीच्या एवढंच बस. डन. तुमचं काम होईल. एकदम टाकाटाक असं चुटकी सरशी करून टाकू आपण. होय ना? मग चला उठा आता आणि निघा कामाला. एक विचारू का? काय? सगळं ठीक आहे पण त्या ताराची तुमची काय दुश्मनी? तिच्या आयुष्याचा वाटोळ का करायचंय तुम्हाला? जीभ फारच चालते रे तुझी. कापावीच लागेल. तारानंतर तुझा नंबर लागावा असं वाटतंय का तुला? हा? स्वतःचा जीव प्यारा असेल ना तर फार प्रश्न विचारायचे नाहीत. जेवढं सांगेन तेवढंच करायचं. राहिलं आपल्याला तुमच्या घराच्या भानगडीमध्ये काडीचा पण इंटरेस्ट नाही. पण कसे काम करताना पुढची मागची सगळी इन्फॉर्मेशन जर असली तर काम करायला सोपं पडतं ना. नाही सांगायचं नका सांगू आपल्याला. लगामातच ठेवावं लागणार आहे ह्याला. दादा, माळ जरा नीट लावा. हा हो मॅडम. अरे तारा, तू इथे? वाघ अशी नाहीतर तशी भेटलीसच. बघ, आपल्या प्रेमाची पावरच अशी आहे. प्रचंड आनंद झालाय मला. पण तू इथे काय करतेस? इथे कामाला लागलीस का? पाड्यावर तर हल्ली फिरकत पण नाहीस.
तसं हल्ली मी पण नसतोच, गाव धुन्या भटकतो आपण पण. तू तू इथे काय करतोयस? अगं दिसत नाही का, डेकोरेशनच्या कामाला आलोय. आपलं आता श्रीमंतांसारखं नसतं ना, पोटासाठी मिळेल ते काम करावं लागतं. तू इथून आराध्या, देवा, श्रेयस ते रग्याचं बोलणं तर ऐकलं नाही ना? कोण आहे हा? ओळखतेस तू याला? मी डेकोरेटर आहे साहेब. हा, या लग्नाचं सगळं डेकोरेशनचं काम माझ्याकडेच आहे. आणि मॅडमला ओळखतो ना मी. हा, आमच्या पाड्यावर आले होते. काय मॅडम, खरं की नाही? ते मी राईट राईट राईट. ते दयानंद प्रकरणाच्या वेळेला त्या मुलींना मदत करायला जायचीस तू पाड्यावर, तोच रेफरन्स ना? राईट राईट राईट, आठवलं. चालू दे तुमचं. हो हो, आत्ताच काम सुरू केलंय, सकाळपर्यंत होईल पूर्ण. बरं, काही सूचना वगैरे असतील तर सांगा मला. नाही नाही नाही, ठीक आहे, तुम्ही करा तुमच्या हिशोबाने. मला जरा दुसरी महत्वाची काम आहेत. आणि आराध्या आहे, तुम्हाला काही लागलं तर तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे सगळं. हो, मी आहे वर. 1-2 महत्वाचे कॉल्स करायचे. काय काय तारे, तो साहेब तुला आराध्या आराध्या म्हणून का हाक मारतो? तू यात पडू नकोस. अगं कशाला म्हणजे? तुला कोणी फसवत असेल तर मला ते चालणार नाही. हे बघ, नसत्या चौकशा करू नकोस. तुझं काम कर आणि इथून निघ. माझं मी बघून घे. नाही, मी काय म्हणतो, आजी, तुझ्या इंदू आजीनं माहितीये काय सगळं? म्हंटल ना, तू ह्यात पडू नकोस. तुझं काम कर आणि निघ इथून. काय ग तारे, जुना सवंगडी भेटलाय, त्याला चहा पाणी तरी विचार. श्रीमंत घरात आली म्हणजे मित्रांना विसरायचं असं नसतं. अगं नाव बदललं असलंस तरी ताराच असतो. ओळख पण दाखवणार नाहीस का? अय, तुझी जीभ लई चालायला लागली रे. ओळख मी नाही, तू विसरलायस. लक्षात ठेवायचं, एकच वायदा, ताराचाच कायदा. चल, तुला दाखवतच ताराचा इंगा. चल. अरे निघ इथनं. अगं अगं, आधी तू निघ. चल. परत इथे दिसायचं नाही आणि माझ्या वाटेत यायचं नाही. माझ्या आयुष्याचं काय करायचंय माझं मी बघून घेईन, तो माझा प्रश्न आहे. तू माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही, तो अधिकार तुला दिलेला नाहीये. निघ आत्ताच्या आत्ता इथनं. तारा, असं तुफड्यासारखं नको ना बोलू. निघ म्हंटल ना. हात धरून हाकलवण्यापेक्षा जर प्रेमानं सांगितलं असतंस ना तर गप गुमान गेलो असतो मी. तुझ्या सुखासाठी काही करायची तयारी आहे माझी. माझ्या सुखाची चिंता तू करू नकोस. तू इथनं जाशील ना तर मी सुखी होईन. निघ इथनं. एवढी कठोर नको होस ग. लहानपणापासून तुझ्यावरती किती प्रेम करायचो मी. कमीत कमी 100 वेळा तुला प्रपोज केला असेल, पण कायम तुम्हाला नाहीच म्हणालीस. कबूल आहे, आता तू मोठा श्रीमंत माणूस गटवलायस म्हणून तुझ्यावरती प्रेम करणाऱ्याला असं झिडकारशील.
हडतूड करशील? रघ्या, जाऊ दे, चल जातो मी, पण पैसे नाही येत ना ग. गेली नाही का तुझी घाणेरडी सवय? तशीच आहे का अजून? इतके गोते खाल्ले तरी? आराध्या, मामा, फार छान काम केलं यांनी. यांना हात खर्चाला 500 रुपये द्या. एवढंच? आराध्या रिलॅक्स, मी बघतो.